आज या ठिकाणी आपण बघू शकताय की आजचा हा जमलेला जनसमुदाय असेल, सर्व या तालुक्यातील आमचे प्रमुख पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील आणि माझ्याबरोबर जे माझ्यावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक आज या ठिकाणी तुम्हाला जमलेले दिसतात। एक लोकप्रवाहाच्या दिशेने जातात, आम्ही प्रवाहाच्या विरोधात जातोय। आमच्याकडे सत्ता नाही आहे, ज्या पक्षात मी आज पक्षप्रवेश करतोय तिकडे सत्ता नसताना सुद्धा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज तिकडे सगळे पक्षप्रवेश करणार आहेत। ही जी आज भावना आहे जनमानसामध्ये की उद्याचा येणारा काळ, उद्याचं येणारं परिवर्तन हे नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच्याच मार्फत होणार आहे एवढं नक्की। आणि येणारा काळ सुवर्ण काळ असेल, या काळाची चाहूल आज आम्ही ओळखून या ठिकाणी आज नक्कीच आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आज मी तिकडे पक्षप्रवेश करतोय। आणि तिकडे त्या ठिकाणी आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं पक्षवाढीचं, पक्षाचं ध्येय धोरण आणि पक्ष वाढण्यासाठी जी जी काही आम्हाला कार्य करता येईल ते करण्याचं नक्कीच आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आणि पक्षाला बळकटी देण्याचं या वाडा तालुक्यात काम करणार एवढं मात्र निश्चित। आणि ते गिळू न देण्यासाठी त्यांना शिवसेना नकोय, म्हणजे गिळू न देणारी ही एकटी शिवसेना म्हणून त्यांना शिवसेना नकोय। आणि शिवसेना ही तेवढ्याच ताकदीने आजही उठते। मधल्या काळात जो काही विधानसभेमध्ये अचानक अनपेक्षित निकाल लागला ते आता सगळं विंग आणि यांचं भांडं फुटलंय मतचोरीचं। आता आजच तुम्ही यायच्या आधी मी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात 2 मुद्दे मी मांडले। एक तर परवापासून मी मराठवाड्यात होतो शेतकऱ्यांना भेटायला। आता शेती आणि शेतकरी हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय। म्हणजे मी मराठवाड्यात जातो, तुम्ही म्हणाल मराठवाड्यात चालला तर आम्हाला काय सांगताय, तर वाड्यामध्ये सुद्धा आजच सामन्यात बातमी आले की पीक विम्याचे पैसे किती मिळाले, 2 रुपये 30 पैसे। घटना आहे 2 रुपये 30 पैसे। म्हणजे कोणाची किंमत आहे? भाजपची किंमत आहे, स्वतःचीच किंमत त्यांनी करून घेतली। एका बाजूला त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली, आता कर्जमाफी देऊ म्हणून जे सत्तेत आले ते कर्जमाफी द्यायला तयार नाही। जूनचा मुहूर्त काढला, जूनमध्ये असं नेमकं काय होणार आहे? आता ते मुख्यमंत्री सांगतायत की आता कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांपेक्षा बँकेचा फायदा होईल। पण जूनमध्ये असं काय होणार आहे की बँकेचा फायदा नव्हता, शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे? फक्त ढकलायचं। म्हणजे आता जी निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेत वगैरे तिकडे मुद्दा ठेवायचा नाही। शेतकरी आला तर तुम्हाला जूनमध्ये देतो ना, तर शेतकरी जाऊ। हे ढकलत जायचं पुढे। आणि मतचोरीचा जो मुद्दा आपण काढला त्याला आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब भाजप म्हणून करण्याची गरज आहे। राजेशजी, तुम्ही आणि तुमच्या सोबत आलेल्या सर्वांचं शिवसेनेत आणि मातोश्रीमध्ये मी स्वागत करतो। हे प्रवेश शिवसेनेमध्ये आठवड्याला 2-4 दिवस होतातच। जे एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय की शिवसेना संपली, शिवसेना कधीच संपू शकत नाही। आणि गंमत अशी आहे की आता अगदी नाव घेऊन बोलायचं तर अमित शहा आणि कंपनी जी आहे त्यांना असं जे वाटते की शिवसेना संपले, पण त्यांना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं नाव घेतल्याशिवाय घासच गळ्याखाली उतरत। म्हणजेच ही आपली सगळ्यांची ताकद अजूनही त्यांना कुठे ना कुठेतरी त्रासदायक होतेच आहे। त्यांना शिवसेना का संपवायची होती याचं कारण त्यांना महाराष्ट्र गिळायचं। महाराष्ट्र गिळायचं काय बोलत प्रोजेक्टपणे त्याला बरं झालं, म्हणजे मला जे बोलायचं होतं ते कानाकोपऱ्यात पोहोचलं। आता तुम्ही नाव काढलंच आहे अॅनाकोंडाचं, तर मी मुद्दामून सांगतो। अॅनाकोंडा तुम्हाला खरा अॅनाकोंडा माहितीये? खरा अॅनाकोंडा माहितीये कोणाला? खरा अॅनाकोंडा हा खरंच आहे, म्हणजे कदाचित तो जगातला सगळ्यात मोठा साप तो अंतराच्या प्रगतीमध्ये त्यांना जाऊ शकेल, कारण तो गिळतो। आणि अॅनाकोंडा हा पिक्चर पण आला होता। आता त्याला सगळंच काही गिळायचं असतं। आता हे एवढं म्हटल्यानंतर मी नाव दिलं ते बरोबर आहे का चूक आहे? आणि त्याला सगळंच गिळायचं, पक्ष गिळायचं आहे, सगळंच गिळायचं आहे, महाराष्ट्र गिळायचं आहे। आणि ते गिळू न देण्यासाठी त्यांना शिवसेना नकोय, म्हणजे गिळू न देणारी ही एकटी शिवसेना म्हणून त्यांना शिवसेना नकोय। आणि शिवसेना ही तेवढ्याच ताकदीने आजही उठते। मधल्या काळात जो काही विधानसभेमध्ये अचानक अनपेक्षित निकाल लागला ते आता सगळं विंग आणि यांचं भांडं फुटलंय मतचोरीचं। आता आजच तुम्ही यायच्या आधी मी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात 2 मुद्दे मी मांडले। एक तर परवापासून मी मराठवाड्यात जातो शेतकऱ्यांना भेटायला।
आता शेती आणि शेतकरी हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे मी मराठवाड्यात जातो, तुम्ही म्हणाल मराठवाड्यात चाललं तर आम्हाला काय सांगताय. तर वाड्यामध्ये सुद्धा आजच सामन्यात बातमी आले की पीक विम्याचे पैसे किती मिळाले, 2 रुपये 30 पैसे. म्हणजे ही घटना आहे. 2 रुपये 30 पैसे म्हणजे कोणाची किंमत आहे? भाजपची किंमत आहे. स्वतःचीच किंमत त्यांनी करून घेतली. म्हणजे एका बाजूला त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली. आता कर्जमाफी देऊ म्हणून ते सत्तेत आले, ते कर्जमाफी द्यायला तयार नाही. जूनचा मुहूर्त काढलाय. जून मध्ये असं नेमकं काय होणार आहे? आता ते मुख्यमंत्री सांगतायत की आता कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांपेक्षा बँकेचा फायदा होईल. पण जून मध्ये असं काय होणार आहे की बँकेचा फायदा नव्हता, शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. फक्त ढकलायचं. म्हणजे आता जी निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेकडून तिकडे मुद्दा ठेवायचा नाही. शेतकरी आला तर तुम्हाला जून मध्ये देतो ना, शेतकरी जाऊ. हे ढकलत जायचं पुढे. आणि मतचोरीचा जो मुद्दा आपण काढला त्याला आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब भाजपने केले ते म्हणजे आशिष शेलारने केलं. त्यांनी का आता यादी केली. आता त्याच्यात सुद्धा हिंदू मुस्लिम करतात. आपली मागणी काय आहे की संपूर्ण जाती जी सदोष आहे ती तुम्ही निर्दोष करा. त्याच्यातल्या ज्या चुका आहेत त्या सुधारायच्यात. हिंदू मुस्लिम बघितलं नाही, सगळ्याच्या त्याच्यामध्ये. आता त्यांची उठबस त्यांच्यामध्ये त्याच्यात त्यांना ती नावं सापडली, आपण काय करू शकतो. पण हे आता सगळ्यांनी मान्य केले कारण त्यांचं भांडण आणि बिंग फुटले. तर तुम्ही सुद्धा आता जागरूक राहायला पाहिजे. आज एका उत्साहामध्ये तुम्ही सगळे हिरारीने शिवसेनेत आलात कारण तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्हाला खात्री पडते की शिवसेनेच्या माध्यमातूनच होऊ शकतं. म्हणून आता जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा प्रत्येक मतदार यादीवरती काम करा. जसं आता आपण मुंबईत आणि इतर ठिकाणी करतोय तसं ग्रामीण भागात सुद्धा ही मतचोरी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. मोठ्या प्रमाणात दुवार नावं आलेली आहेत. खुद्द माझंच नाव, मला आता भीती वाटते माझंच नाव डिलीट करतात की काय. कारण मी अर्ज न करताच माझ्याकडे व्हेरिफिकेशनसाठी माणसं आली. तर ही पहिले आपली स्वतःची नावं त्या यादीत आहेत की नाही. मतदार यादी मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, सोपं करून मागे सांगितलं. 1200ची यादी आहे. आपले गटप्रमुख कामाला लागले तर ती यादी निवडणूक आयोगाकडनं मिळेल. त्या यादीनुसार मतदार आहेत की नाही चेक करा आणि त्या वस्त्यांमध्ये ती मतदार यादी मोठ्या बोर्डावरती लावा आणि नागरिकांना आवाहन करा. म्हणजे विनंती करा की बाबा तुमचं नाव याच्यात आहे की नाही बघा, तुमचं नाव आहे की नाही बघा. आणि बोगस पत्त्यावरती काही एकापेक्षा अधिक नावं रजिस्टर झाले आहेत की नाही ते पण तपासा. हे ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी यांचा सुगडा साफ. मग हा अनाकोंडा बरोबर त्याच्या बिळामध्ये जाईल. आणि तो बिळामध्ये घालवण्यासाठी आता एक तर शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचंय. बाकीच्या गोष्टी राजकीय ज्या आहेत त्या तिकडे जेव्हा निवडणूक लागेल मी प्रचाराला येणार आहे. विधानसभेला मला आपण कुठे जाऊ शकतो हा. काय होतं नेमकी मुंबईत सभा होती, पाऊस पण होता आणि ती सभा मला मी येऊ शकतो. पण आता मी येणार. राजकीय मुद्दे तरी घेईन पण तुम्ही ग्राउंडवर त्याला म्हणतो ना ते तुम्ही करा. आणि मला खात्री आहे की तुम्ही ज्या एका उत्साहाने आलेला आहात हे सगळे मतचोर ते शोधून आपण त्यांना मतदान सोडण्यापासून थांबवलं तर आपला भगवा जो तुम्ही आज हातात घेतलाय तो केवळ जिल्हा परिषदा नगरपालिका नाही तर येणार ना विधानसभा पण येणारच आहे. जायचं कुठे लोकसभा सुद्धा येणारच आहे. तिथे आपण फडफडेश्वर राहणार. आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि पुढच्या कारकिर्दीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. आराध्य दैवत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून सन्माननीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज ज्या खऱ्या शिवसेनेमध्ये आपण प्रवेश करतोय, खऱ्या त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि या ठिकाणी ज्यांच्या पुढाकाराने हा माझा आजचा पक्षप्रवेश होतोय ते आमच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, आमचे जिल्हा प्रमुख कुंदनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा आपण पक्षप्रवेश करत आहे. साहेब या ठिकाणी एवढंच म्हणू शकतोय की आज खऱ्या अर्थाने जर का महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्राच्या एक विकासाचं धोरण आणि खऱ्या अर्थाने या मराठी माणसाचा मानबिंदू जर का असेल तर ही शिवसेना. या शिवसेनेला अनेकांनी ओरबडण्याचा असेल, खेचण्याचा असेल, लुटण्याचा असेल,
अनेकांनी प्रयत्न केले, पण ही शिवसेना अशी लेच्यापेचांची नाही, हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. ही शिवसेना ही लेच्यापेचांची नाही, ही कणखर आणि दणकट अशा सर्व शिवसैनिकांची आहे. हिला कधीही कोणी खेचू शकत नाही, हिला कधीही कोणी वाकू शकत नाही. एवढे नक्की येणाऱ्या काळात हा भगवा ध्वज साहेब, आज आम्ही शिवबंधन मातून ही पुढची वाटचाल करत आहोत. आणि ही पुढची वाटचाल करत असताना एवढं नक्की साहेब तुम्हाला आश्वासित करतो की आमच्या वाडा तालुक्याचा झंझावात याच्या पुढे हा रथ कोणी रोखण्याचा प्रयत्न करू नये, एवढं नक्की या ठिकाणी सांगतोय. हा झंझावात आणि हा शिवसेनेचा ध्वज आम्ही अखंडपणे या आमच्या पालघर जिल्ह्यात आणि वाडा तालुक्यात झंझावण्याचं आणि वाढवण्याचं, शिवसेना वाढवण्याचं काम निश्चितपणे आमच्या मार्फत होणार या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. Subscribe for more content.